हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत 4th स्टँडर्डचा सब्जेक्ट घेत आहे इंग्लिश, जे की तुमचे माय इंग्लिश बुक हे आहे. याच्यामधला आपण 1.11 चॅप्टर आज घेत आहोत. सो तो आहे वी वॉन्ट रेन. सो या ठिकाणी पेज नंबर 17 पासून आपला हा चॅप्टर स्टार्ट होतोय. वी वॉन्ट रेन. यामध्ये लुक, लिसन अँड एन्जॉय. जस्ट एक स्टोरी टाईप त्यांनी काही पिक्चर थ्रू आपल्याला दिलेलं आहे, ते जस्ट आपल्याला रीड करायचं आहे. यामध्ये काय काय सांगितलं आहे ते बघायचं आहे. इथे बघा, अ डार्क क्लाउड वॉज इन अ स्काय. तर या पिक्चरमध्ये आपल्याला काय दिसतं, तर एक असा काळसर झालेला जो ढग आहे हा आपल्याला आकाशामध्ये दिसत आहे. राईट. देन नेक्स्ट पिक्चरमध्ये द पिकॉक सेड प्लीज रेन आय वॉन्ट टू डान्स. तर तो हा जो पिकॉक इथे आपल्याला दिसतो हा त्या क्लाउडला काय म्हणतो, तर पाऊस येऊ दे, प्लीज पाऊस पाड, मला डान्स करायचा आहे. नेक्स्ट द फिश सेड प्लीज रेन आय वॉन्ट मोअर वॉटर. तर पाण्याच्या डबक्यामध्ये किंवा तलावामध्ये जो फिश पोहत आहे तो त्या ढगाकडे बघून काय म्हणतो, प्लीज पावसा तू पड, मला अजून पाहणी पाहिजे आहे, जेणेकरून मी छान मस्त असं एन्जॉय करेन, स्विमिंग करेन. देन नेक्स्ट द फार्मर सेड प्लीज रेन आय वॉन्ट टू सो द सीड्स. तर तो पावसाला किंवा त्या ढगाला, काळसर ढग जे आहे, डार्क क्लाउड्स जे आलेले आहेत, त्याला काय म्हणतो, प्लीज पाऊस पडू दे, मला माझ्या शेतामध्ये बिया रोवायच्या आहेत किंवा पेरणी करायची आहे. देन राजू सेड प्लीज रेन आय वॉन्ट टू सेल पेपर बोर्ड्स. तर हा राजू आहे, हा सुद्धा त्या ढगाला म्हणतो की प्लीज पाऊस पडू दे, मला माझी जी छोटी मी पेपर बोर्ड बनवलेली आहे ती त्या पाण्यामध्ये सोडायची आहे. देन द क्लाउड रेन्ड इन अ शॉवर. आणि त्यानंतर तो जो ढग आहे, जो काळसर झाला होता, त्यातून पाऊस पडायला सुरुवात झाली आहे, पाऊस पडत आहे. द पिकॉक डान्स्ड. त्यानंतर मोर हा नाचू लागला. द फिश स्वॅम मेरिली. तर तो जो मासा होता त्याने रिक्वेस्ट केली होती की प्लीज पाऊस पडू दे, मला जास्त पाणी हवं आहे, तर तो पोहायला लागला. द फार्मर स्टार्टेड प्लांटिंग. आणि शेतकरी त्याच्या शेतामध्ये कामाला सुरुवात केली. स्प्लॅश स्प्लॅश स्प्लॅश. राजू अँड हिज फ्रेंड एन्जॉईंग सेलिंग पेपर बोट अँड हॅड अ वंडरफुल टाइम इन द पुडेल. तर राजू आणि त्याचा जो फ्रेंड होता, हे जी डबकी साचलेली आहेत याच्यामध्ये त्यांनी जी पेपर बोट बनवलेली आहे ही ते सोडून त्याच्यासोबत खेळण्यात एन्जॉय करत आहेत. त्याचबरोबर पुडल, पुडल म्हणजेच काय इथं आलेला आहे बघा हा वर्ड, पुडल. पुडल म्हणजेच डबकी. तर पाण्याने भरलेली जी डबकी असतात याच्यामध्ये जंप करणे, उड्या मारणे, एकमेकाच्या अंगावर पाणी उडवणे, अशा पद्धतीने ते खूप छान असं एन्जॉय करत आहे. द क्लाउड फिल्ड एव्हरीबडी हार्ट विथ जॉय. तर हा जो काळसर ढग जो आला होता याने सगळ्यांच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला. इट मूव्ड ऑन ऑल द चिल्ड्रेन वेव्ड गुड बाय. आणि तो हळूहळू असा पुढे सरकत राहिला आणि मुलांनी त्याला गुड बाय म्हणलं. ओके. देन इथे काय विचारलेलं आहे, आस्क द चिल्ड्रन सम क्वेश्चन ऑन द स्टोरी. तर या छोट्या स्टोरीवरून आपल्याला काही क्वेश्चन विचारायचे आहेत. हू वॉन्ट रेन. तर रेन कोणाकोणाला पाऊस हवा आहे, तर जस्ट ह्याच्यामध्ये बघा पिकॉक आहे, त्याला डान्स करायचा आहे, त्यासाठी त्याला पाऊस हवा आहे. फार्मर आहे, त्याला त्याची शेतीची कामं करायची आहेत, त्याच्यासाठी त्याला पाऊस हवा आहे. राजू आहे, त्याला त्याची पेपर बोट सेल करायची आहे, त्याच्यासाठी त्याला पाऊस हवा आहे. देन फिश आहे, त्याला पाणी जास्त हवं आहे की जेणेकरून तो मस्त पाण्यामध्ये त्या तलावामध्ये पोहू शकेल, त्यासाठी त्याला पाऊस हवा आहे. ओके. सो हू वॉन्ट रेन, फार्मर, राजू, पिकॉक. देन व्हॉट वॉज इन द स्काय. तर स्कायमध्ये काय म्हणजे आकाशामध्ये काय आलेले आहेत, तर डार्क क्लाउड इन अ स्काय. ओके. तर आकाशामध्ये काळे घनदाट असे ढग आलेले आहेत. राईट. ओके. सो असेच हे क्वेश्चन आहेत. तर याचबरोबर हा जो चॅप्टर होता हा इथे कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा. थँक्यू.